नमस्कार मित्रांनो, चव्हाण व्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघू शकतो मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजे वर्ष 2022 ते 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना आत्ता पहिला टप्पा पडलेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना अजून देखील दुसरा टप्पा मंजूर झालेला आहे. तो दुसरा टप्पा देखील लवकरच पडणार आहे. मागील सर्व वर्षांचे पीक विमा स्टेटस कसं चेक करायचं ऑनलाईनद्वारे ते आपण आता पुढे बघू शकतो. क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यावर गेल्यानंतर तिथे टाईप करायचं आहे PMFBY. बघू शकता तुम्ही, पहिलीच साईड आहे ती. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला पर्याय दिसेल फार्मर कॉर्नरवरती. त्यावर टाईप केल्यानंतर दोन ऑप्शन येतील तिथे, लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. आपल्याला पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर टाकायचा आहे की जो आपण पीक विमा भरताना दिलेला होता तो. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा अगदी बरोबर पाहून घ्यायचं आहे. कॅपिटल स्मॉल लेटर असतात त्याच्यामध्ये. कॅप्चा टाईप केल्यानंतर OTP रिक्वेस्टसाठी क्लिक करायचे. OTP आल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP आला, OTP टाकायचं आहे. OTP टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केले की आपल्यासमोर सर्व डिटेल येते. त्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचे. 2022 निवडू आपण, 2022 खरीफ. त्यानंतर आपण बघू शकता टोटल क्लेम आहे 0. आपल्याला मिळालेलं नाही रक्कम. आणि खाली बघू शकतो आपण सर्व डिटेल आहे. त्याच्यानंतर आपण क्लेमवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे व्ह्यू ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण पूर्ण माहिती बघू शकतो. तर आपल्याला 0 रुपये भेटलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि शेवटचा जो पर्याय आहे त्याच्यावरती आपल्याला ऑफलाईन पेड म्हटलेलं आहे. UTR नंबर पण दिलेला आहे आणि ऑफलाईन पेड म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला पैसे भेटलेले नाहीत. 2022 झाल्यानंतर आपण पुढचं वर्ष बघू शकतो. 2023 खरीप ऑप्शन निवडायचं आहे पहिले. त्याच्यात पण तसंच करायचं आहे. व्ह्यू ऑप्शनवरती जायचं आहे. तिथे आपल्याला 2023 वर्षासाठी आपल्याला क्लेम भेटलेला आहे, बघू शकता तुम्ही. 2023 पूर्ण भेटलेला आहे आपल्याला. तर त्याच्यानंतर आपण रब्बी ऑप्शन निवडून बघू. रब्बी ऑप्शन निवडल्यानंतर पीक विमा भरलेला नव्हता रब्बीमध्ये, तर तिथे काही डिटेल दिसणार नाही. त्यानंतर आपण 2024 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2024मध्ये पण आपण सर्व माहिती जशी मागे चेक केली तशी चेक करून घ्यायची. बघू शकता मित्रांनो, आपल्याला 2024मध्ये पण पीक विमा भेटलेला आहे. 2024मध्ये सर्व पीक विमा भरलेला आहे. आता रब्बीवरती क्लिक करून बघायचं आहे. पुन्हा पीक विमा भरलेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिथे कुठलीही डिटेल दिसणार नाही. तर अशा पद्धतीने चेक करायचं आहे मित्रांनो. नमस्कार.